मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत। मारेगाव वार्ता। 10,000 रुपये ब्रासने वाळू विक्री। शासनाच्या वाळू धोरणाची लाभधारकांना अजूनही प्रतीक्षाच। सर्वसामान्यांना बांधकामासाठी लागणारी वाळू कमी दराने उपलब्ध व्हावी यासाठी शासनाच्या वतीने 2 वर्षापूर्वी नवे वाळू धोरण आखण्यात आले होते। मात्र काही महिन्यापूर्वी त्याला स्थगिती देत आता दुसरे वाळू धोरण आणण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे। असे असले तरी अद्यापही त्या संदर्भात काही निर्णय घेण्यात आला नसल्याने वाळू अभावी सर्व कामे ठप्प पडली आहे। या संदर्भात बांधकाम व्यावसायिकांकडून प्रशासनाला वारंवार निवेदन देण्यात येत असूनही त्याचा उपयोग होताना दिसत नाही। कोरोना काळात रखडलेल्या वाळूघाट लिलाव प्रक्रियेनंतर वाळूची मनमानी दराने विक्री सुरू झाली होती। त्यातच वाळू तस्करांनी लिलाव न झालेल्या घाटांमधून वाळू चोरीचा सपाटा लावला होता। दरम्यान शासनाने नवे धोरण आणून घाटांचा लिलाव करण्याऐवजी सरकारी डेपो सुरू करण्याचा निर्णय घेतला होता। 2 वर्षात या धोरणाला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने परिस्थिती तशीच कायम होती। त्यामुळे या धोरणानुसार सुरू असलेल्या सर्व प्रक्रियेला स्थगिती देऊन शासनाने नवे वाळू धोरण आणण्याची तयारी केली। त्या संदर्भात अद्यापपर्यंत कुठलेही स्पष्ट निर्देश आलेले नाही। त्याचा परिणाम होऊन जिल्ह्यात वाळू विक्री पूर्णपणे प्रभावित झाली आहे। मध्यंतरी त्यावर अंकुश लावण्यात महसूल आणि पोलीस प्रशासनाला यश आले। त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून जिल्ह्यात कुठेही वाळू विक्री सुरू नाही। याचा फायदा घेत इतर जिल्ह्यातून चोरी करून आणलेल्या वाळूची चक्क 10,000 रुपये प्रतिब्रास दराने काही तस्कर विक्री करीत आहे। काही वाळू घाट घरकुल लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले होते। प्रत्यक्षात मात्र कुठल्याही लाभार्थ्याला या वाळूचा फायदा होताना सध्या दिसत नाही।